वैराग्यजाचे वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिका मान्य हिसा नमस्कार माझा सद्गुरु रामदास सह्याद्रीगिरीचा विभाग विलसे मांदार शृंगावरी नामे सज्जन जो नृपे वसविला श्री उर्वशीचे तिरी साकेताधिपती कपी भगवती हे देव जाचे शिरी तेथे जागृत रामदास विलसे जो या जना उद्धरी. आपण स्थूल पंचमहाभूत आणि सूक्ष्म पंचमहाभूत यांचा अभ्यास केला आणि श्रोत्यांच्या मनात असा विचार आला की ही जी काही तुम्ही मुक्ती वगैरे म्हणताय ती नेमकी केव्हा मिळेल. आपल्या सामान्य माणसाचं असतं आपण जे काही करणार आहोत त्याच्यात काहीतरी मिळालं पाहिजे. काही मिळणार नसेल तर उगाच भानगडीत कशाला पडायचं वेळ वाया घालवायला. त्यामुळे नक्की काय होणार आहे आणि केव्हा होणार आहे ते सांगा. खरोखर मुक्तीचा समाधानाचा आनंदाचा अनुभव आम्हाला मिळणार आहे का आणि मिळणार असेल तर तो केव्हा मिळणार आहे असा प्रश्न श्रोत्यांच्या मनात आला. आणि मग त्याचं उत्तर समर्थांनी सडेतोडपणे दिलेलं आहे. साधारणपणे सर्वसाधारण सगळे संत आपल्यावरती सोपवतात की तुमचा जसा काही अभ्यास असेल तुमची जशी काही वेगवेगळे सत्पुरुष वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला सांगतात की कोणा सांगतात याच जन्मी मिळेल तत्क्षणी मिळेल 10वी जन्म घ्यायला लागतील. आपण मागे पाहिलं आहे की भक्ती करणाऱ्या भगवंताला नारद मुनी भगवंताकडे चालले होते आणि त्यांनी विचारलं की केव्हा मुक्ती मिळेल. जो ज्या झाडाखाली बसला होता ती पानं गळेपर्यंत असं आपण पाहिलं होतं. आता चिंचेच्या खाली बसलेल्या माणसाला किती वर्ष किती जन्म घ्यावे लागतील तर त्याला काही अर्थ नाही. परंतु समर्थांनी तसं काही म्हटलं नाही. समर्थांनी सडेतोड या प्रश्नाचं उत्तर आपल्याला ह्याच्यात दिलं आहे. त्यांचं म्हणणं आहे की सत्संगतीनं तुम्हाला मोक्ष मिळेल. सत्संगती असली पाहिजे. मग त्याच्यामुळे तुम्हाला जो काही मोक्ष ब्रह्मदर्शन जे काही हवं आहे ते आपल्याला ताबडतोब मिळेल. पण संत समागम सत्संग हा अगदी आवश्यक आहे. त्याच्याशिवाय होणार नाही. आपण कोणाच्यात राहतो म्हणून आपलं बघा म्हणजे आपल्या आईवडिलांनी आपल्यासाठी तो विचार केलाच होता की आपला मित्रपरिवार कोण आहे याकडे आपल्या आईवडिलांचं खूप लक्ष असायचं. कोणाशी मैत्री आपण करावी हे बारकाईनं ते बघायचं आहे. आपणही नेमकं तेच केलं. आपली मुलं कोणाच्याच जातात इकडे आपल्याला लक्ष ठेवावं लागतं. अलीकडे सुद्धा हा प्रश्न फार वाढला आहे. एकटी मुलं असतात त्यामुळे त्यांना मित्रपरिवार नसतो किंवा कमी असतो आणि मग तो कोण असावा असा विचार पालकांना करावाच लागतो. हे जसं व्यवहारात आपल्याला दिसतं तसंच इथे आपल्याला कळत आहे की संत सज्जनांच्या सत्संगाच्या याच्यामध्ये राहिलं तरच आपल्याला या क्षेत्रामध्ये प्रगती करता येईल असा समर्थाने दिलेला आहे. दुसरं असं की त्यांच्यामध्ये राहायचं कारण असं आहे की जगामध्ये ज्याला आपण समता एकवाक्यता एकता म्हणतो ती संतांजवळ असते. संतांना सगळ्या ठिकाणी समानता दिसते. आपला परका असा भेद नसतो आणि त्यामुळे ते आपल्याला सांगतात की त्यांच्याजवळ असणारा आनंद त्यांच्याजवळ असणारा समाधान त्याची आपली ओळख व्हावी आणि तसा आपल्यावरती परिणाम व्हावा म्हणून ते म्हणतात की संतना आपल्याला त्यांना होणारा जो आनंद आहे त्यांना होणारं जे समाधान आहे ते आपल्याला मुक्त असताना वाटताना दिसतात. म्हणून त्यांच्या सहवासात राहायचं की आपल्यालासुद्धा त्या सगळ्याचा अनुभव घेता येईल. दुसरं समर्थ जाता जाता सांगतात की ज्यांना अगदी तत्काळ मुक्ती हवी आहे तो होतं आहे काय म्हणाले की लोकांची इच्छाच खरं म्हणजे नसते आणि मग तेच आपला मुक्तीचा कालावधी लांबवतात. आपण बोलता बोलता म्हणतो ना आता या जन्मी नाही होणार बघू पुढल्या जन्मी असं बोलता बोलता आपण म्हणतो. तसं समर्थांनी त्याचा आधार घेऊन झालं की लोक स्वतःच ठरवतात की नको या जन्मी नाही मिळाल कदाचित आणखी 2-4 जन्म घ्यावे लागतील तेव्हा बघू. तर आपल्याला हवी आहे कधी ह्या आधी आपल्याशी विचार केला की मला याच जन्मामध्ये याची नाही याची डोळा मुक्ती हवी आहे. आत्ताच मला मुक्ततेचा अनुभव घ्यायचा आहे असं म्हणतच नाहीत लोक. असं पण समर्थाही जाता जाता आपल्याला हळलं आहे असं कळेल आपल्याला. बृहदारण्यक उपनिषदामध्ये हाच विषय नेमका आला आहे. याज्ञवल्क्य आणि जनकाचा संवाद आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी हा प्रश्न विचारला आहे की हे नेमकं मुक्ती मोक्ष म्हणजे नेमकं काय आहे केव्हा प्राप्त होईल ते सांगावं. आणि तोच विषय आपल्याला आजच्या समासामध्ये पण असल्यामुळे त्याचा उल्लेख समर्थाने पण केला आहे. म्हणून त्या उपनिषदामध्ये काय विचार आहे तो आपल्याला घ्यायचा आहे. ते म्हणतात तस्माद एवं विदम शांतः दान्तः उपरतः तितिक्षुः समाहितः. हे सगळं आणि हे भूत्वा आत्मनि पश्येत आत्मानं पश्यते दोन्ही दृष्टीने होईल. म्हणजे काय तर आत्मा कसा आहे समजून घेण्यासाठी काय करायला पाहिजे तर त्यांनी आपल्याला म्हटलं आहे की आपण आधी शांत आहोत काय तपासायचं.
आता शांत आहोत का तपासायचं म्हटलं ना की उठल्यापासून आपल्या मनात विचार येतात की अशांतता, आपली शांतता बिघडवण्यासाठी छोट्या छोट्या गोष्टी कितीतरी होतात. वर्तमानपत्र आपली शांतता बिघडायला एक प्रमुख कारण आहे. उघडलं रे उघडलं की आपल्याला आपली शांतता डिस्टर्ब होते. नुसती 4 तारीख आठवली ना तरी असं वाटतं काय होणार आहे कोण जाणे. असं कळतं आपल्याला की आपण चांगलं मनाने विचार केला पाहिजे, चांगलंच व्हायला पाहिजे, होणारच आहे, हे सगळं बरोबर आहे. पण अशांतता म्हणजे आपली शांतता बिघडवायला तेवढा विचारसुद्धा आपल्याला पुरेसा असतो. म्हणून ते म्हटलं की जो आधी पहिल्यांदा आपण मनाने शांत आहोत का हे तपासा. ज्याला मुक्तीकडे जायचं आहे त्याच्यासाठीचं बृहदारण्यक उपनिषदामध्ये पहिलं तत्त्व सांगितलं आहे की आपण आधी शांत आहोत का ते तपासा. ते शांत आहोत हे तपासलं की त्याच्याबरोबर एकावर एक फ्री मिळेल इंद्रिय दमन. शांतता असली की आपोआपच आपली इंद्रिय पण शांत होते. किंवा शांतता असण्यासाठी आपल्या इंद्रियांवर आपला कंट्रोल लागेलच. आपण शांत नसतो कारण आपली इंद्रिय आपल्या ताब्यात नसतात. त्यामुळे शांतता अनुभवली की आपल्याला आपोआपच इंद्रिय दमनाचा अनुभव मिळणारच आहे, इंद्रिय संयमाचा अनुभव मिळणारच आहे. थोडंसं अंतर्मुख झालो की आपली सहनशीलता वाढेल. त्याच्यात तितिक्षा शब्द वापरला आहे. तितिक्षा म्हणजे अगदी टोकाची सहनशीलता. आपल्या सगळ्या प्रकारच्या सहनशक्तीला मर्यादा असतात आणि मग आपल्याकडे एक मोठा असतं कारण सोडून देणं. आपण सोडून देतो कारण आपल्या सहनशीलतेच्या बाहेर गेलेलं असतं. इथे तरी तितिक्षा म्हणला की आपली सहनशक्ती अशी वाढवायची. आपल्याला हवा आहे ना मोक्षाचा, मुक्तीचा अनुभव, त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे ते आपल्याला सांगतात की ती तितिक्षा आपल्याजवळ हवी. आपोआप काय होईल, आपलं एकाग्र चित्त होईल. म्हणजे मन शांत झालं की आपली इंद्रिय ताब्यात येतील. इंद्रिय ताब्यात आली, मन शांत झाली की आपली सहनशक्ती वाढेल. सहनशक्ती आपली वाढली की आपलं चित्त एकाग्र होईल. सगळं एकावर एक गोष्टी अवलंबून आहेत. एकाग्र चित्त होणं याचा अर्थच मुळे अंतर्यामी भगवंताचं दर्शन होणं. चित्त एकाग्र व्हायला हवं. आता आपल्या आजच्या समासाकडे ज्यांच्याकडे बेलसरांचं दासबोध आहे आणि जे समास वाचून आलेत तिथे आपल्याला डाव्या बाजूला एक चित्रच आहे मुळे. ते दुश्चित्त माणसाचं चित्र दाखवलं आहे की ज्याचं चित्त एकाग्र नाही त्याचं काय होतं. आणि असं ज्याचा जो दुश्चित्तपण आहे त्या दुश्चित्त माणसाची कधीच प्रगती होत नाही. मोक्षमुक्ती तर दूरचीच बात, काहीच त्याच्याकडून काम होत नाही असं आपल्याला दिसेल. मग त्याच्यासाठी आपल्याला 3 शब्द या समासामध्ये दिले आणि समर्थांच्या मनाच्या श्लोकांपासून सगळ्या ठिकाणी आपल्याला त्या 3 शब्द सावध, साक्षेपी, दक्ष 3 शब्द समर्थ आपल्याला सांगतात की प्रत्येक माणसाने सावध असलं पाहिजे, साक्षेपी म्हणजे प्रामाणिक असलं पाहिजे आणि दक्ष असलं पाहिजे, अलर्ट असलं पाहिजे. आणि या 3 गोष्टींच्या बरोबर विरुद्ध गोष्टी कोणत्या आहेत तर निद्रा, आळस आणि दुश्चित्तपण. या 3ांवर फुली मारली की आपल्याला सावध, साक्षेपी, दक्ष हे गुण आपल्यामध्ये येतील आणि त्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. थोडं निगेटिव्ह विचार आणि म्हणजे दुश्चित्तपणा असं नाव दिलेलं आहे. त्यामुळे आळस, निद्रा आणि दुश्चित्तपण घालवणं याचाच अर्थ सावध, साक्षेपी, दक्ष होणं असं आहे. त्यामुळे आपल्याला या 3 दोषांचा आज विचार करायचा आहे. 3 दोष आपल्यामधून घालवायचे आहेत. एकाग्रचित्त आपण का नसतो का एवढे विषय भोवताली असतात की आपण त्याच्यात व्यग्रचित्त असतो. आपलं चित्त या अशा अनंत गोष्टी इतकं व्यग्र असतं त्याचा आपण मोठे अभिमान बाळगतो. म्हणजे मी गमतीनं म्हणते की आम्ही बायका एका वेळेला किती कामं करतो. 4 गॅसवर 4 पदार्थ बनवतो आम्ही एकाच वेळेला. सगळीकडे आमचं लक्ष असतं. इकडे दूध तापत असतं, इकडे भाजी फोडणी टाकली असते, इकडे पोळ्या करत असतो. सगळ्या 4 गॅसवर आमचं काम चालू असतं. त्यामुळे आम्ही म्हटलं तर आमचं त्या 4 ठिकाणी चित्त असून एकाग्र आहे असं आम्ही करू शकतो, असा एक अभिमान आम्हाला असतो. समर्थ आपल्याला सांगतात एकाग्र चित्ताने काय होईल तर आपण अंतर्मुख होऊ आणि ते अंतर्मुख होणं जे आहे तेच आपल्याला मोक्षाकडे, मुक्तीकडे, समाधानाकडे, आनंदाकडे घेऊन जाणार आहे. आणखीन एक शब्द या व्यग्र चित्तासाठी वापरलेला आहे, खंडित व्यक्तिमत्व. आपल्याला आपले शब्द माहिती असावेत म्हणून की खंडित व्यक्तिमत्व म्हणजेच व्यग्र चित्त. सगळ्या गोष्टींकडे लक्ष असतं. हे पण हवं आहे, हे पण हवं आहे, हे पण हवं आहे असं नाही होत. हल्ली जे पालकांचं असतं त्या एवढ्या 6-7 वर्षाच्या मुलाला दुनियाभरच्या क्लासला घालतात. त्याला गाणं पडायला पाहिजे, त्याला तबला पडायला पाहिजे, त्याला बुद्धिबळ पण खेळता आलं पाहिजे, त्याला त्या संध्याकाळी ह्याच्यात पण गेलं खेळायला पण गेलं पाहिजे.
काय त्याला सगळं आलं पाहिजे. आणि वरती त्यांचं आपल्याला सांगणं असतं, आपण जो कुठल्या एखाद्या तरुण पालकाला म्हणणार काय त्याचा जीव घेतो, नको एवढ्या क्लासला घालू, तर तेव्हा नाही नाही सगळ्याशी आम्ही ओळख करून देतो, मग यातलं त्याला काय ते निवडू दे मोठं झाल्यावर. त्यांच्याजवळ सगळ्या प्रश्नांना उत्तर आहे. पण आपल्याला की येते बाबा काय त्या पोराची जीव तो केवढा, उठल्यापासून दुनियाभरचे क्लास त्याला लावलेले असतात. असं जर व्यग्रचित्त असं मग कुठेच एका ठिकाणी एकाग्र होत नाही. मग एकाग्रचित्त म्हणजे काय, तर एकाच ठिकाणी आपण पूर्णपणानं आपली सगळी शक्ती पणाला लावली तर तिथे काहीतरी आपल्याला प्रगती दिसेल ना. रामकृष्ण परमहंसांनी मी उदाहरण देतात, 10 ठिकाणी खड्डे खणू नका हो, 1-1 इंचाचं 1-1 फुटाचं आहे, त्याऐवजी 10 फूट खड्डा खणा, पाणी लागेल. तसं आहे की एकाच ठिकाणी केंद्रित करा, आपोआप आपलं काम होईल. त्याच्यासाठी आपल्याला समर्थ, साक्षेपी, दक्ष आणि सावध व्हायला सांगतात. आता या पहिल्या 3 ओव्यांमध्ये आपल्या लक्षात येईल की त्यांनी लगेचच आपल्याला 3री ओवी आहे की मुक्ती लाभे तत्क्षणी, विश्वासता निरूपणी, दुश्चितपणे हानी होत असे. दोन्ही एकाच ह्याच्यात सांगून टाकलं की जर का निरूपणावर म्हणजे मी सांगतो त्याच्यावर विश्वास ठेवला तर तत्क्षणी मुक्ती लाभेल, आणि जर का दुश्चितपणे हे केलं म्हणजे व्यग्रचित्त राहिलं हानी होईल. त्या आपल्या सहयोगाला एका ह्याच्यात सांगायचं, एका बाजूला अशी लठ्ठ मुलगी उभी करायचं, एका बाजूला चांगली योगा करणाऱ्या मुलीला, केला तर असं, नाही केला तर असं असं सांगायचं. तर तसं आहे की एका दडक्यात सांगून टाकलं, मी काय सांगतोय तर ऐकलं तत्काळ मुक्ती, नाही ऐकलं बसा व्यग्रचित्त होऊन. अशा दोन्ही बाबतीमध्ये आपल्याला एकाच वेळेला विचार करायला समर्थ सांगतात. तात्पर्य असं आहे की परमार्थी जो माणूस आहे त्यांनी तरी हा प्रयत्न करायला हवा, एकाग्रचित्त असायला हवं, इंद्रियांना आपल्या ताब्यात ठेवायला हवं, अंतर्मुख व्हायला हवं, आळस निद्रेपासून दूर राहायला हवं. कंटाळा येऊनच नाही चालायचा, कुठल्याही गोष्टीचा कंटाळा येताच कामा नये. एक कंटाळा आला की त्याच्या जोडीला सगळ्या गोष्टी येतातच. जरा आपल्याला वेळाने आडवं पडलं आणि पुस्तक हातात घेतलं की येतच ते पुस्तक डोळ्यावर आणि लागतेच आपल्याला झोप, कारण ते इतके जोही भावंडले आहेत आळस आणि निद्रा की एक असलं की दुसरं आपल्याकडे आपोआपच ते येतं. म्हणून आळस झटकलाच पाहिजे म्हणजे निद्रा येत नाही. पहाटे गजर झाला की आपण ठपकन बंद करतो आणि एक 5 मिनिटांनी उठूया की 50 मिनिटं होतात. हा अनुभव आपला सगळ्यांचा आहेच. त्यावेळेला आपल्याला चाबूक पाडल्यासारखं आपण आपल्याला सांगितलं पाहिजे उठ, तर आपल्याला पुढलं सगळं अनुभवायला चांगलं मिळतंच. हा आपला नेहमीचा नित्याचा अनुभव आहे. तेच समर्थ आपल्याला ह्यामध्ये सांगणार आहेत की या 3 गोष्टीचं लक्षात घेतल्या, एकाग्रचित्त करायचं, इंद्रियांना ताब्यात ठेवायचं आणि आळस निद्रेपासून दूर राहायचं की आपल्याला आता या जोडीला संत सहवास मिळाला की कामच झालं. सत्संग सांगितलाच आहे, पण सत्संग मिळाला आणि या 3 गोष्टी नाही मिळाल्या तर संतांच्या घरामधले सगळे संत का होत नाहीत, कारण त्यांना संत सहवास असतो, पण बाकी तर या पण गोष्टी पाहिजेत आणि संत सहवास पण पाहिजे तर आपलं काम होणार आहे. त्यामुळे संत सहवास मिळेल. संत सहवासाने काय होतं, आपली बुद्धी सूक्ष्म होते. आता या सगळ्या आधीच्या गोष्टींमुळे आपण अलर्ट राहिलोच आहोत, एकाग्रचित्त होणारच आहोत, आणि त्यात संतांचा सहवास मिळाला की बुद्धी आपली सूक्ष्म होते. आपोआपच ज्या सगळे आकर्षित करणाऱ्या गोष्टी असतात ना दृश्य जगातल्या, त्या आपल्याला आकर्षित करण्यास होतात, तिकडे आपण दुर्लक्ष करायला जातो आणि आपोआपच स्वस्वरूपाशी तदाकार होण्याचा आनंद आपण घेतो. हेच आहे ना हे आत्मदर्शन आहे. आता या सगळ्याला किती काळ लागेल असा प्रश्न आहे श्रोत्याचा. हे तर सगळं आहेच, पण याला काळ किती लागेल. आम्हाला कळलं की आत्मदर्शन होण्यासाठी ह्या गोष्टी केल्या पाहिजेत. काळ किती लागेल सांगा. आता हे ठीक आहे हो की पदवीला 3 वर्ष लागतील, किंवा इंजिनिअरिंग असेल तर आणखीन काय 4 वर्ष लागतील, PhD करायचं तर 5 वर्ष लागतील, हे सांगू शकतो आपण. आता याला किती वर्ष लागतील हे कसं काय सांगणार. त्यामुळे समर्थ आपल्याला सांगतात की असं नाही, एकदा संत संगत धरली की किती दिवसात मोक्ष मिळेल हे त्या माणसावर अवलंबून आहे. मिळेल तर नक्कीच. म्हणून ते आपण विश्वास ठेवायचा सत्पुरुषांच्या सहवासावर. या सगळ्या गोष्टी आपल्या ज्या करायला हव्यात त्या ताबडतोब करायच्या. गुरुवाक्यावर विश्वास ठेवलं तर आपलं काम होणार. हे सूत्र आहे त्या ह्याच्यात पण आहे समर्थांची करुणाष्टक आहेत. करुणाष्टकावर चित्त दुश्चित्त होत आहे, ताळतंत्र कळेची ना, आळसू लागिला पाठी, बुद्धिदय रघुनायका. बुद्धिदय रघुनायका नावाचं जे करुणाष्टक आहे त्याच्यात त्यांनी हाच विषय मांडला की चित्त दुश्चित्त होत आहे, कळतं आहे. दुर्योधनाने सांगितलं होतं की मला कळतं आहे पण तरी देखील मी वाईटच वागतो आहे. हे वाईट आहे, मला कळतं आहे तरी मी वाईट वागतो आहे. काय चांगलं आहे ते मला कळतं आहे पण मला चांगलं करावंसंच वाटत नाही आहे. आता याला काय म्हणायचं.
त्या आपल्याला सुद्धा कळतं आहे की आपण वेळेवर जर उठलो तर आपली सगळी कामं वेळेवर होतात, हे आपल्याला पण कळलेलं आहे. पण तरीसुद्धा त्या क्षणाला इतका झोपेचा अंमल असतो की आपल्याला पुढलं करू आपण ॲडजस्टमेंट असा आपण विचार करतो आणि आळसाकडे आपली प्रवृत्ती जाते. याच्यासाठी ते आपल्याला सांगतात की चित्त होता आहे ताळतंत्र कळेचे ना, आणि त्यामागे आळसू लागला पाठी, म्हणून काय कर देवा बुद्धी दे, बुद्धी दे रघुनायका, ती सद्बुद्धी दे म्हणजे माझी ही सगळी कामं होतील असं ते आपल्याला सांगतात. या अर्थानेच सत्पुरुषाच्या शब्दांवर विश्वास ठेवायचा, त्यांची संगत धरायची आणि मग आपोआपच या सगळ्या गोष्टी प्राप्त होतील. तरी देखील श्रोत्याचा प्रश्न आहेच, त्याला उत्तर असं ठोस नाहीच मिळालं. किती काय लोक धरून बसतात ना प्रश्न, की आधी काय किती काय लागेल म्हणजे मग करायचं की नाही ठरवतो, की होणार असलं काही खात्रीनं तर करू ना. त्यामुळे तो प्रश्न अजून बाजूलाच राहिलेला आहे. पण ह्याच बाकी सगळ्या श्रोता विचारतोय त्याला की काय होतं आमचं, की कळतं आहे मन सुचित्त होत आहे. चौथ्या ओवीमध्ये सुचित्तपणे दुश्चित्त मन होते अकस्मात, कळतं आम्हाला, पण अकस्मात मन दुश्चित्ताकडे जातं. सगळं छान चाललेलं असतं आणि अचानकपणे म्हणजे अण्णा सांगायचे की एखादी गोष्ट 16 दिवस केली की 17व्या दिवशी तुमचा देव तुमच्याकडून करून घेईल. आपण पण हो बरोबर आहे बरोबर आहे. आपण आम्ही 18व्या दिवशी पुन्हा तेच दुश्चित्ताकडे जातो, त्याला काय करावं. 16 दिवस रागेने योगाला या, 17व्या दिवशी तुम्हाला देव उठवेलच आणि तुम्ही यालच, असं सगळं बरोबर आहे हो. पण आम्ही असे आहोत ना की कितीही आम्ही सुचित्त झालो असलो तर कुठल्या क्षणाला आमचं दुश्चित्त होईल याचा काही भरोसा नाही. आणि सगळं इतके दिवस चांगलं करूनसुद्धा पुन्हा ये रे माझ्या मागल्या आमचं होतं, तर त्याच्यासाठी काय करावं. त्याच करावी निवंत कोणे परी, कुठल्या मार्गाने असं करू की आमचं पुन्हा ते दुश्चित्त होणार नाही. नाही तर झालं आहे हो सुचित्त, चित्त एकाग्र होतं हो आमचं, पटलं आहे हो आम्हाला, पण तरी आमचा पाय कधीतरी घसरतो आणि मग त्याच्यासाठी आम्ही काय करावं असं ते आपल्याला प्रश्न विचारतात. आणि मग जसं केव्हा मिळेल हे सांगितलं, त्याच्यात हा पोट प्रश्न आला की केव्हा मिळेल हा प्रश्न आहेच अजून शिल्लक, की आम्हाला हे केव्हा मिळेल, मुक्ती म्हणताय हे केव्हा मिळेल. आणि मग ते सुचित्त झाल्यावर मिळेल सांगितल्यावर मग आमचं होतं सुचित्त, पण कधी कधी मध्येच गाडी घसरते, त्याला काय करू असा लगेच त्याला एक उपप्रश्न म्हणतो तसा उपप्रश्न आला आहे. मग आता समर्थांनी त्याच्यावरती उपाय सांगतात की हे असं दुश्चित्त होऊ नये म्हणून काय करता येईल, त्याच्यासाठी ते उपाय सांगतात. ते म्हणतात की ज्या ज्या गोष्टींकडे आपलं मन ओढलं जातं, मन विषयांकडे ओढलं जातं, सुखासीनतेकडे ओढलं जातं, ते आधी प्रथम आपण लक्षात घ्यावं आणि ते थांबवावं. कशामध्ये आपण अडकतो. अगदी हे टोकाचं उदाहरण आहे, पण श्रीधर स्वामींची आठवण होते. श्रीधर स्वामी गडावर असायचे आणि गडावरती समर्थांच्या समाधीच्या ठिकाणी लोक दर्शनाला यायचे, तिथेच श्रीधर स्वामी बसलेले असायचे तीर्थप्रसाद द्यायला. आणि एक दिवस कोणीतरी समर्थांच्या समाधीपुढे 7 आरी कंदी फेड्याचा बॉक्स आणला आणि तो बॉक्स समर्थांच्या समाधीपुढे ठेवला. किंचित कळत नकळत मनात प्रत्यक्ष कृती केली नाही. मन जाता है तो जाने दो, मत जाने दो शरीर, असं कबीराने सांगितलं की कृती करू नका. मनात आलं असेल तर माफ. तसं मनातच आलं होतं. हां, काही प्रत्यक्ष कृती केली नाही, उचलून पेढा खाल्ला नाही, काही नाही, पण मनात आला. काय सुंदर पेढे, नुसतं मनात आलं. का श्रीधर स्वामींना दुःख झालं आहे की का माझा असा मोह झाला मला, आणि ते तिथून उठले, शेणामध्ये ते पेढे कालवले आणि खाल्ले हो, की पुन्हा त्या पेढ्याचा मोहसुद्धा मला होऊ नये. आता ह्याला काय म्हणावं. म्हणजे आपण म्हणतो आहे की उपाय सांगताय की ज्या विषयांकडे, ज्या वस्तूंकडे माझं मन आकर्षित होतं तिथे ते थांबवावं. ते ओढलं जात असेल तर थांबवावं. थांबवण्याची ही पद्धत तुम्ही आम्ही म्हणू की ठीक आहे, नाही बाबा मला शुगर आहे, एक थोडंसं 1-2 चमचे श्रीखंड दे, आता नको आणखी, झाला आहे छान, बरं चल घाल एखाद चमचा, झाला मोह, बरं चल घाल. हे असं आमचं होतं. त्याला उपाय काय, तर त्या विषयांकडे आम्हाला बाजूला करता आले पाहिजेत ते विषय, आणि ही मोठी कठीण असणारी गोष्ट आहे. दुसरं त्यांनी आपल्याला एक उपाय सांगितला की चांगलंच श्रवण करावं. आपण श्रवणाचे समाज कितीतरी शिकलो आहे. मोठ्या माणसांचं ऐकावं, आईवडिलांचं ऐकावं, संतांचं ऐकावं, उत्तम गोष्टी श्रवण कराव्यात. त्या श्रवणाचा फायदा आपल्याला होतो की आपलं मन जरा कुठे दुसरीकडे वळलं तर ते पुन्हा आपल्या जागेवर यायला वेळ म्हणजे जागेवर येऊ शकतं. आणि तिसरी गोष्ट समर्थांनी आपल्याला सांगितली की आपला वेळ कुठे कुठे वाया जातो तो शोधून काढावा. अजिबात वेळ वाया जाऊ देऊ नये. एक क्षणही वाया जाता कामा नये. इतकं आपण त्या वेळेच्या बाबतीत सावध असावं. कुठल्या वेळेचा आपल्याला उपयोग करता येईल, कुठे नेमका वेळ वाया जातो, किंवा एकाच वेळेला आपल्याला 2 कामं कधी करता येतील. जसं आपलं आहे की आपण हाताने करायची जी कामं आहेत
व्यक्ती करता करता नामस्मरण घेऊ शकतो. अगदी सहज शक्य आहे आपल्याला. स्वयंपाकघरात काम करत असताना आपलं एखादं गीतेचं मनाच्या श्लोकाचं पुस्तक जवळ ठेवावं, म्हणावं, आडतं बघावं, पुन्हा सुरू करावं. हे सहज शक्य आहे. काहीच आपल्याला अशक्य नाही, कारण हात आपले सवयीनं कामं करतात. तर हाताने काम करणं आणि मनाने काहीतरी पारमार्थिक काम करणं हे आपल्याला सहज शक्य आहे. तर तसं करावं. अशा 3 गोष्टी आपल्याला सांगतात. श्रवण चांगलं करावं, वेळेचा सदुपयोग होईल असा सतत प्रयत्न करावा, आणि तिसरं विषयांकडे जाणारं जे मन आहे त्या विषयांकडे जाणाऱ्या मनाला थोपवावं. किती सोपे वाटणारे उपाय सांगितले आहेत. 5व्या आणि 6व्या 2 ओव्यांमध्ये हे शिवाय मनाच्या तोडून ओढी श्रवणी बैसावे आवडी सावधपणे घडी ने घडी काळ सार्थक करावा. एकाच ओवीमध्ये दोन्ही गोष्टी सांगून टाकल्या. आणि मग म्हणाले, अर्थप्रमेय ग्रंथांतरी शोधून काढावे अभ्यंतरी दुश्चितपणा आले तरी पुन्हा श्रवण करावे. की ग्रंथांचं श्रवण करताना सगळंच्या सगळं कळेल असं नाही, किंवा ते करताना सुद्धा मनामध्ये संभ्रम संशय गोंधळ येतील. पुन्हा वाचावं, पुन्हा पुन्हा ऐकावं, पुन्हा पुन्हा श्रवण करावं, पुन्हा पुन्हा वाचावं. तर आपल्याला या उपायाने श्रोत्याला जो मन सुचित्त आहे, सुचित्त होतं पण मध्येच दुश्चित्त होतं, त्याला काय करावं. तर हे सोपे असणारे 3 उपाय समर्थाने आपल्याला सांगितलं. आणि जो ग्रंथांचं श्रवण करतो त्याला आपोआपच काय त्यातली तत्त्व आहेत ती शोधावी, त्यातले सिद्धांत सांगावेत. आमचा नातू मला म्हणतो, आजी अशी एखादी तरी गोष्ट आहे का गं की तुझ्याकडे समर्थांची ओवी नाही, असं मला विचारतो. त्याला काही सांगितलं तरी मी समर्थांना असं म्हणतात की लगेच मला म्हटलं कुठली गोष्ट नाही की समर्थांनी काही सांगितलंच नाही. म्हटलं शोधून काढायला हवे. तर असं संतांनी सांगितलेले सिद्धांत, संतांनी सांगितलेली तत्त्व जी आहेत ती तत्त्व आपल्याला समजून घ्यायला हवीत, शोधून काढायला हवीत. त्यासाठी पुन्हा पुन्हा वाचन करायला पाहिजे. त्या सगळ्या गोष्टी आपल्याला बुद्धीमध्ये साठवून ठेवल्या पाहिजेत. म्हणजे मग मनाची एकाग्रता वाढेल, जराही चित्त आपलं विचलित होणार नाही. पुन्हा पुन्हा श्रवण घ्यायला सांगितलं आहे, पुन्हा पुन्हा नाम घ्यायला सांगितलं आहे. अमुकच संप्रदाय, अमुकच नाम असं पण काही नाही आहे. भगवंताचं नाम काय, भगवंताला एवढी नावं आहेत. अहो आपलं ज्या नातवंडावर प्रेम असतं त्या नातवंडाला किती किती नावं असतात. मग त्या भगवंतावर नावं अनेक असतात, त्यात काय चूक आहे. त्यामुळे असणारच. ज्याच्यावर आपलं अधिक प्रेम त्याला विविध नावं, अनेक प्रेमाने नावं आपण ठेवतो. तशी भगवंताची अनेक नावं आहेत. म्हणजे कृष्णावरती प्रेम करणारी मीरा पायो रे मन रामरतन धन पायो म्हणते ना, त्यामुळे राम काय आणि कृष्ण काय सगळं सारखंच आहे. त्या मूळ ईश्वराचा विचार करावा आणि पुन्हा पुन्हा नाम घ्यावं. विसरलं तर पुन्हा घ्यावं. होतं असं. आपण अगदी रामरक्षा लहानपणापासून म्हणतो आहे. रामरक्षा म्हणता म्हणता आपली काही हाताने कामं चालली आहेत, कुठेतरी मध्येच फोन वाजतो, ती रामरक्षामध्येच थांबते, पुन्हा पहिल्यापासून सुरू करायची वेळ येते. हरकत नाही, पुन्हा म्हणावी, त्यांनी काही बिघडत नाही आहे. अशा पद्धतीने जर मध्ये विस्मरण झालं किंवा मध्ये काही अडचण आली, पुन्हा नव्याने सुरू करावं असं ते सांगतात. लक्षात आलं की पुन्हा आपल्याला काय होतं, तो फोनचाच विषय लक्षात राहतो आणि मग ती रामरक्षा तशीच राहून जाते. त्याऐवजी काय करावं, तर विषयांपासून दूर जायचं असेल तर झाला, फोन बंद झाला, विषय बंद, आणि पुन्हा आपल्या रामरक्षेला सुरुवात. अडचण आपली कुठे आहे ती शोधली आपण की त्या अडचणीवर आपल्याला मात करता येते. हा पहिला साधारण 6व्या ओवीपर्यंत समर्थाने श्रोत्यांच्या विषयावर लगेचच सडेतोड उत्तर देऊन मोकळी करून टाकले की असं काही नाही, तुम्ही म्हणताय अशा अडचणी काही नाही आहेत, अशा पद्धतीने वागलात तर सगळ्या अडचणी दूर होते. आणि पुढे 7व्या ओवीपासून 18व्या ओवीपर्यंत एक महत्त्वाचा विषय घेऊन समर्थाने, म्हणजे आपण आपलं म्हणायचं की जरी आपण 70ला आलो आहे आता, तर समर्थाने आपल्यालाही नाही म्हटलेलं, त्यांच्यासमोर जी मुलं आहेत ना लहान लहान त्यांच्यासाठी म्हटलं आहे. हो दगड म्हटलं आहे, हो आपल्या दगड बरे असं म्हटलं आहे. आता या 7व्या ओवीपासून 18व्या ओवीपर्यंत त्यांनी आपल्याला सांगितलं, अहो तो दगड बरा अशी माणसं असतात. दगड बरा का, तर दगडाला छान मूर्ती घडवली, छिन्नी हातोडानी नको असणाऱ्या गोष्टी काढून टाकल्या तर पुन्हा नाही चिकटत, ती मूर्तीच राहते. मनुष्याला सुद्धा घडवला, त्याला गुणसंपन्न केला, त्यातले दोष बाजूला केले, गॅरंटी काही नाही ते दोष पुन्हा चिकटतात, पुन्हा दगड होतो त्या मूर्तीचा. आणि म्हणून दगड बरा असं समर्थांनी या ओव्यांमध्ये आपल्याला सांगितलं आहे. आणि त्यात पुन्हा दगडांमधले जे प्रकार आहेत त्याचं पण वर्णन केलं आहे की दगडात म्हणजे असं नुसतं नाही आहे, काही काही दगड म्हणायचे ना, पाषाण म्हणायचे अत्यंत मौल्यवान असतात. जसं परीस म्हणतो, मोती म्हणतो, तर या गोष्टी अत्यंत, किंवा सोमकांत, चंद्रकांत असे मणी असतात. तर हे सुद्धा म्हटलं तर पत्थरच आहेत, पण तरीसुद्धा ते अत्यंत मौल्यवान आहेत. काही औषधी गुणधर्म असणारे पण दगड आहेत. तर आपल्याकडे समुद्रफेस असतो, तो एक दगडाचाच प्रकार. आपल्या लहानपणी असायचं तो समुद्रफेस घराघरात असायचा. बारीक पावडर करायची, ती कानात घालायची, वरती लिंबाचा थेंब टाकायचा की कानातलं काय सगळं बाहेर यायचं.
नको असणाऱ्या गोष्टी. तर असे ते पत्थराचेच प्रकार आहेत. तर अशा सगळ्या औषधी गोष्टी, औषधी गुण असणारे दगडांमध्ये सुद्धा आहेत. माणसांपेक्षा दगड श्रेष्ठ अशा समर्थांच्या म्हणण्याला त्यांनी अनेक पुरावे दिले. काही दगड असे आहेत की मंदिरासाठी उपयोगात आणणार आहेत, की भाग्यवान दगड आहेत, तर त्या दगडांचा विचार केला. आपल्या लहानपणी बघा शाळेमध्ये कधी 7वी 8वीत असेल, मला नक्की नाही आठवत, पण एक पुष्पकी अभिलाषा नावाची कविता होती, की ते फूल म्हणतं की माझी इच्छा काय आहे. सगळी कविता नाही, पण त्या कवितेमध्ये शेवटी त्यांनी असं म्हटलं की मुझे तोड़ लेना वनमाली, इस धरती पर देना तुम फेक, मातृभूमी पर शीश चढाने जिस पथ जावे वीर अनेक. की ज्या रस्त्याने मातृभूमीला वंदन करणारे सैनिक जात आहेत तिथे मला तू फेक, असं त्या वनमाळीला फूल इच्छा आपली व्यक्त करून सांगतं की मला देवाच्या मूर्तीवरती जाण्याची वगैरे इच्छा नाही आहे. मला कुठल्या एखाद्या सुंदर स्त्रीच्या केसांमध्ये मला माळून घ्यायची इच्छा नाही आहे. मला मातृभूमीला वंदन करणारे जे सैनिक आहेत त्यांच्या पथावरती मला तो टाक, असं ते फूल अभिलाषा सांगतं. तसं वर्णन इथे समर्थ करतात एवढ्या ओव्यांमध्ये, की हा सगळे हे जे पत्थर आहेत मंदिरासाठी, धर्मशाळांसाठी वापरले जाणारे ते मोठे भाग्यवान आहेत. पूर्वी असायचं, धर्मशाळा बांधल्या जायच्या, नदीवरती घाट बांधले जायचे, विहिरी बांधल्या जायच्या, का तर ते लोककल्याणासाठी असायचं. आणि असे जे अशा ज्या गोष्टींसाठी वापरलेले दगड आहेत ते माणसांपेक्षा भाग्यवान आहेत, असं समर्थांनी सडेतोडपणे सांगून टाकलं. मग आता एवढं आपल्याला पाषाण म्हटलेलं आहे त्यामुळे थोडंसं आपल्याला वाईट वाटेल, परंतु समर्थांचं तरी तो ऐसा नव्हे पाषाण, जो अपवित्र निःकारण, तया सारिखा देह जाण दुष्चित अभक्तांचा. जे दुष्चित्त आहेत, अभक्त आहेत, पुन्हा निद्रा आळस याच्यामध्ये जाणारे आहेत, ते म्हणजे दगडापेक्षा दगड आहेत असं समर्थांनी सांगतं. तरी तो ऐसा नव्हे पाषाण, ते पाषाण परवडले असा हा पाषाण आहे असं त्यांनी सांगून टाकलं. पुढल्या 19 ते 27व्या ओवीपर्यंत या दुष्चित्तपणाने आपणच आपली नासाडी कशी करून घेतो त्याचं वर्णन केलं आहे. व्यवहारात तर आपल्याला दिसतंच, प्रपंच धड नाही, परमार्थही धड नाही. अगदी आपल्या बऱ्याच आपल्याला आपल्या भोवताली ह्या गोष्टी अनुभवायला येतात. चांगल्या घरातलं एखादं मूल, अगदी आमच्या विष्णुनगरामधला एक मुलगा आहे, त्या पाचपाखाडीच्या एका फुटपाथवरती अक्षरशः भीक मागत असतो. वाईट वाटतं, एवढं 3 मजली घर आईवडिलांचं होतं, वाया घालवलं सगळं आणि अक्षरशः भीक मागतो. आणि ओळखीचा आपणच लपवतो की आपल्याकडे 4 माणसं भोवताली आपल्या ओळखीचे आहेत, हा असला भिकाऱ्याच्या वेशात येईल, आपल्याजवळ पैसे मागेल आणि मग आपणच त्याच्यापासून चेहऱ्याला लपून निघून जायचं. मला फार तिथून जाताना वाईट वाटलं. काही परिस्थिती हे सगळं जे कशामुळे आहे तर प्रपंच धड नाही, परमार्थ धड नाही, आपल्या जीवनाचं कधी विचारच केला नाही. दुष्चित्तपणामुळे आपलं स्वतःचं नुकसान करून घेतलं, पायावर धोंडा मारून घेतला, स्वतःचा नाश करून घेतला. कार्यनाश तर होतोच, पण कार्यच काही केलेलं नाही आहे. अशा पद्धतीने स्वतःच्या जीवनाचा नाश करून घेतला. दुसरं असं होतं की सारखी ना काळजी लागते दुष्चित्तपणा ज्याला आहे, कारण आपण जे करतो आहे त्याची खात्रीच नसते ना, होईल की नाही, जमेल की नाही, त्यामुळे ती काळजीत होतं. नकोसं होतं जीवन, विस्मरण असतं सगळ्या गोष्टींचं. खूप अशा गोष्टी असतात की चांगलं काही घडतच नाही हातून. एक दुष्चित्तपणा असेल तर माणूस सगळ्या गोष्टींमध्ये कसा पराभूत होतो त्याचं वर्णन केलं. काही मनाचा निश्चय होत नाही, चांगल्या गोष्टी कराव्याशा वाटत नाहीत, कुठलं काही करायला घेतलं तर त्याच्यात यश मिळत नाही, सगळीकडून पराभव, श्रवण नीट होत नाही, कोणी चांगली माणसं आपल्याला भेटत नाहीत, चांगली माणसं आपल्या सहवासात येत नाहीत, सारखं मन इकडे तिकडे फिरत असतं आणि वाईटच गोष्टी होतात. 1000 विषयांमध्ये चक्रा मारल्या जातात, काहीच पदरात पडत नाही. अशा पद्धतीनं समर्थ या एक दुष्चित्तपणा असणारा एखादीच ओवी आपण उदाहरणादाखल घेऊया. 27वी ओवी आहे. सावध असो न उमजेना, श्रवण असो न ऐकेना, ज्ञान असो न कळेना, सारासार विचार. नरदेहासारखा चांगला म्हणतात तसं घबाड मिळालेलं आहे, असं असूनसुद्धा काही उमजत नाही आहे. श्रवण असो न ऐकेना, भोवताली सगळं असून कुणाचं ऐकायचं नाही. ज्ञान असो न कळेना, सारासार विचार. काय चांगलं काय वाईट काहीच कळत नाही. अशा पद्धतीने कार्याचा नाश तो करून घेतो. पुढे 28व्यापासून 33व्या ओळीपर्यंत त्या दुष्चित्तपणामध्ये आळसाची भर, म्हणजे आणखीनच पराभव. त्याला खरं काही वेगळं आता सांगायचीच आवश्यकता नाही. म्हणजे दुष्चित्तपणा आणि आळस एकत्र आले की त्या माणसाला दुसरं काही करायला वेळच मिळत नाही. आळशी माणसाला काय वेळ मिळणार ना. नेहमी आपल्याला लहानपणापासून गोष्ट सांगतात त्या जांभूळ डोक्याची, तसं आळसच.
किती काही जवळ जरी आलं तरी तो हातच हलवणार नाही, तर कसं काय होणार? काहीच करायचं नाही. किंवा दुसरी पण एक सांगतात ना नोकरीला आलेल्या मुलाची, की मला फक्त जेवल्यावर झोपावंसं वाटलं, झोपून उठलं की जेवायला लागतं, बाकी तुम्ही सांगाल ते काम करेन. आता ह्याचं काय होणार पुढे? तर ही अशी जी असतात माणसं, दुश्चित्तपण आणि आणखीन भरीला आळस, तर या माणसाबद्दल काही विचार करण्याचा अर्थच नाही आहे. आचार नाही, विचार नाही, सार काय, असार काय, चांगलं काय, वाईट काय, काहीच त्याला कळत नाही. कळत असूनसुद्धा उमगत नाही असा त्याचा अर्थ आहे. काहीच करायचं नाही. मग काय एक अशा पद्धतीने असेल ना, तर कुठलं काही करायला गेलं तरी तिथे तो एका जागी राहतच नाही ना. त्यामुळे कुठल्या प्रकारच्या गोष्टीमध्ये करायला त्याला धैर्यच होत नाही. असं विवेक नाही, धैर्य नाही. समर्थांची एक आणखीन खूबी आहे की एखादी गोष्ट जी वाईट आहे ना, ती जर सांगायची झाली तर त्या शब्दांनी सुरू होणाऱ्या लगातार 5-6 ओव्यात सांगतात. आता दुश्चित्तपणा म्हटलं आहे ना, तर दुश्चित्तपणा शब्द येणाऱ्या किंवा आळस शब्द येणाऱ्या रांगेने ओव्या आपल्याला देतील की आपल्याला त्या आळसाबद्दल अगदी राग आलाच पाहिजे. साधारणपणे 30, 31, 32, 33 सगळ्या ओव्या आळसे शब्दाने सुरू आहे. आळसे राहिला विचार, आळसे बुडाला आचार, आळसे नवे पाठांतर काही केल्या, आळसे घडे ना श्रवण, आळसे नवे निरूपण, आळसे परमार्थाची खूण मलिन झाली, आळसे नित्यनेम राहिला, आळसे अभ्यास बुडाला, आळसे आळस वाढला असंभाव्य, आळसे गेली धारणा, आळसे मलिन झाली वृत्ती, आळसे विवेकाची गती मंद झाली. सगळं आळसे. आता एवढं आळसानी खाली 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 आपण जाणार असलो, त्या प्रत्येक ओळीमध्ये आळसानी कसा आपला घात होतो असं जर दिलेलं आहे, तर आणखीन काय सांगायचं? काय साधना होणार आणि काय नाम घेणार आणि कुठे काय कसला मुक्ती आणि कसलं मोक्ष? ह्या दुश्चित्त आणि आळस हे 2 अवगुण एकत्र आले की सगळ्या प्रकारची शक्ती वाया असं होतं. आता तिसरं जोडीला निद्रा. दुश्चित्त आळस आलं की येणारी जी तिसरी आहे ती निद्रा आहे. आणि या निद्रानी म्हणजे असायला भूक आणि झोप ह्या 2 गोष्टी आपल्या अशा आहेत. थोड्या थोड्या वाढवायचं म्हटलं तर वाढतात, कमी करायचं म्हटलं तर कमी पण होतात. कमी करायला प्रयत्न लागतात आणि वाढवायला आपोआप होतं. त्याच्यासाठी काही परिश्रम घ्यावे लागत नाही. आज सकाळी 6ला उठलो, उद्या मला काहीच काम नाही आहे, उद्या रविवार, 7ला उठायला काहीच परिश्रम करावे लागत, ते आपोआपच होतं काम. 6चं 5 करायचं असलं तर परिश्रम आहे. त्यामुळे निद्रेच्या बाबतीत तर हे नक्कीच आहे की आपल्याला त्याच्यासाठी काहीही परिश्रम घ्यावे लागणार नाही, पण ती निद्रा टाकायला मात्र परिश्रम घ्यावे लागतील. लक्ष्मणाची आणि मोदींची दोघांची उदाहरणं आपल्यासमोर आहेत. लक्ष्मणाला विजय मिळाला होता की त्याच्याबद्दल असं वर्णन करतात की तो वनवास काळामध्ये झोपलाच नाही, कारण त्यांनी शून्य निद्रेचा अभ्यास केला होता. त्यामुळे तो झोपेशिवाय त्याची विश्रांती होत होती. अगदी तीच गोष्ट आपल्या मोदींना करायची आहे. त्यांना त्यांच्या डॉक्टरांनीच थांबवलं आहे म्हणून ते 4 तासांवर ते आलेले आहेत, पण 4 तास त्यांना झोप पुरते इतका व्यग्रतेत माणूस आहे आणि केवळ 4च तास तो झोपतो. परवा एक पोस्ट आली होती, आपल्याही डोळ्यातलं पाणी येतं त्याचं ऐकलं की एवढ्या सभा चाललेल्या आहेत, एवढी धावपळ चाललेली आहे, रात्री हा माणूस घरी जातो, कोणी आहे का विचारणारं दमलास का रे, का कोणी आहे का त्याला पाणी आणून देणारं, का दूध पितोस का विचारणारं, काही नाही. एकटा घरी जातो, 4 तास झोपतो, पुन्हा दूध पहाटे नव्या दमाने नव्या जोमाने कामाला सुरुवात. हे जे आहे हे शून्य निद्रेचा अभ्यास केल्याचं लक्षण आहे. तर हे होऊ शकतं आणि इथे ते करायला परिश्रम आहेत, त्याचा अभ्यास आहे. आणि झोपेला काहीच परिश्रम, जास्त झोप घ्यायची असेल तर काहीच परिश्रम नाही. त्यामुळे आळसाने झोप वाढू शकते. भुकेचं पण तसंच आहे. आपण एक घास भूक कमी केली तर त्याला परिश्रम आहेत. आता बायकांच्या बाबतीत आहे एवढाच घासभर उठते, खाऊन टाकूया, ते काढून काय ठेवायचं बुडून आपण खाऊन टाकलो, तर तसं नाही. ते एक घास कमी करणं ह्याला परिश्रम आहेत. जास्त खाण्याला परिश्रम नाही, होऊन जातो. तसं आहे की इथे अज्ञानाची आपल्याला 3 लक्षणं 36व्या ओवीत सांगतात. निद्रा, आळस, दुश्चित्तपणं हेची मूर्खाचे लक्षणं येणेकरिता निरूपण उमचे जिना. ह्या 3 गोष्टी आपल्याला फार मोठ्या त्रासदायक आहेत. या 3 गोष्टी एकत्र आल्या की माणूस गेलाच रसात आला असं ते सांगतात. दुसरं, हे जे दृश्य जग आहे, या दृश्य जगातून किंवा वस्तूतून आपल्याला ज्ञान करून देणारी जी बुद्धी आहे, त्या बुद्धीला आपल्याला सावध ठेवावं लागतं. आता आपण सावध, साक्षेपी, दक्ष या 3 शब्दांचा विचार करणार आहोत, कारण ते या तिघांच्या विरुद्ध शब्द आहेत. दुश्चित्तपणा केव्हा जाईल आपण सावध असलो तर, आपण प्रामाणिक प्रयत्न केव्हा करू आळस गेला तर, आणि आपली झोप कमी केव्हा होईल आपण
दक्ष असलो तर, ॲलर्ट असलो तर. त्यामुळे 3 शब्द जे आहेत सावध, साक्षेपी, दक्ष, याचा अभ्यास केला की हे 3 दोष आपले जाणार आहेत. म्हणून आपल्याला विचार करायचा आहे की आपली बुद्धी तयार ठेवली पाहिजे. आणि होतं असं की या दृश्य जगामध्ये आपल्याला त्या बुद्धीला त्या त्या वस्तूंमधलं जे ज्ञान करून घ्यायचं आहे, त्यातलं चांगलं काय वाईट काय हे काढायचं आहे, ते जमलं पाहिजे. त्याच्यासाठी आपल्याला सद्बुद्धी असली पाहिजे, आपली प्रतिभा जागृत असली पाहिजे. त्या सगळ्यातून अंतर्मुख होऊन काय चांगलं ते सार बरोबर काढता आलं पाहिजे. म्हणून ती सद्बुद्धी वाढवणं, यासाठी आपल्याला साधना करणं आवश्यक असतं. ती एक आपल्या हातात आली तर आपल्याला सावध, दक्ष आणि साक्षेपी होता येईल, असं समर्थ आपल्याला जाता जाता सांगतात. समर्थांनी सांगून टाकलं की ही जी आहेत ना, ही म्हटलं तर मूर्खाची लक्षणं आहेत. पूर्वी सांगून झालेली आहेत. दुष्यतपणा, निद्रा आणि आळस ही मूर्खाची लक्षणं आहेत. यांनी आपल्या बुद्धीचा नाश होतो. जी आपल्याला भगवंतांनी निश्चयात्मक बुद्धी दिलेली आहे, ती बुद्धी आपली भ्रष्ट होते या 3 अवगुणांमुळे. म्हणून बरं वेळ लागत नाही, भ्रष्ट व्हायला काही वेळ लागत नाही. म्हणून मग ही जी लक्षणं आहेत ती बाजूला करायची असते, तर आपल्याला काय काय केलं पाहिजे त्याची पण काळजी समर्थांनी या समासात घेतली आहे. ते म्हणतात की अज्ञानी जो माणूस असतो, ज्याची बुद्धी भ्रष्ट झालेली असेल, त्याला हेच सुख आहे असं वाटतं. निद्रा आणि आळस हीच सुखाची गोष्ट आहे अशी त्याची पक्की खात्री झालेली असते. बऱ्याचदा आपल्याला एक उत्तर ऐकायला मिळतं, मिळाला ना नरदेह, छानपैकी उपभोगून घेऊया. हे छानपैकी उपभोगून घेणं जे आहे ना, ते यातलंच आहे की मजा मारून घेऊया. कुठे माहिती आहे आपला पुढला जन्म काय येते, कोणी पाहिलं आहे आपलं, असा विचार करणारी जी मंडळी आहे ती मंडळी अशी ह्याला बळी पडतात. त्यांना दाखवून द्यायला लागेल की आहे आपला धर्म पुनर्जन्म मानतो, आपण काही मागच्या जन्मीचं घेऊन आलेलो आहोत, त्याचा विचार आपल्याला करायला पाहिजे. त्यामुळे असा पारमार्थिक जो उपदेश संत मंडळी करतात, तो अशी मंडळी वाया घालवतात. त्याच्यासाठी आपली बुद्धी तल्लक पाहिजे. समर्थांनी उदाहरण म्हणून दिलं आहे की काय होतं, किती सांगायला जा. हे 3 दुर्गुण ज्याच्याजवळ आहेत त्याला काय सांगायचं, माकडाला कसं समजावून देणार, त्याचा काय उपयोग आहे, किंवा पिशाच आहे त्याच्या हातात द्रव्य दिलं काय उपयोग आहे. आता ते तत्कालीन काही उदाहरणे दिली आहेत, त्या उदाहरणांच्या सहाय्यानं त्यांनी सांगितलं की ज्याची बुद्धीच काम करत नाही आहे त्याला तुम्ही काय सांगायला जाणार. त्याच्यासाठी आपली बुद्धी तल्लक पाहिजे. पुन्हा 41व्या ओवीमध्ये श्रोत्यांनी म्हटलं, अहो हे सगळं आम्हाला कळलं, मूळ प्रश्न बाजूलाच राहिला, आम्ही विचारलं काय वेळ किती लागेल सांगा, हे तर कळलं आम्हाला काय काय आहे ते, तर मूळ प्रश्न आपला दूरच राहतो आहे. असं त्यांनी म्हटलं की मुक्ती किती दिवसात मिळेल ते तुम्ही आपल्याला सांगितलंच नाही. मग 41 ते 50 ओव्यांमध्ये समर्थांनी आपल्याला उदाहरणासकट पटवलं आहे. ज्या क्षणाला लोखंडाला परिसाचा स्पर्श होतो आणि लोखंडाचं सुवर्ण होतं, तसं होईल तत्क्षणी मुक्ती मिळेल. किंवा दुसरं दिलं आहे की पाण्याचा थेंब तो जर गंगेत पडला तर त्या थेंबाचं गंगा होते, तर पाणी देईल का, तर मग ताबडतोब त्या गंगेत रूपांतर होईल, सुवर्णात रूपांतर होईल. ज्या क्षणी हे घडेल त्या क्षणी मोक्ष मिळेल. आता ज्या क्षणी म्हणजे काय, तो संत सहवासाचा क्षण, जो सावध आहे, कष्टाळू आहे, म्हणजे साक्षेपी आहे, तत्पर आहे, दक्ष आहे, तो संत सहवासात आला की ताबडतोब त्याला मोक्ष मिळेल. असं 41 पासून 50व्या ओळीपर्यंत समर्थ आपल्याला सांगतात की काळजी करायचं कारण तत्क्षणी. तो तत्क्षणी म्हणजे काय, तर या 3 गोष्टी आणि सत्संग हे एकत्र आलं की काम होईल आणि आपल्याला ब्रह्माचा अनुभव जो काही तो घेता येईल. यासाठी त्यांनी सांगितलेल्या गोष्टी लक्षात ठेवा. शिष्याची बुद्धी सूक्ष्म व्हायलाच पाहिजे. म्हणजे त्यांनी सांगितलेल्या प्रश्नाचं उत्तर सडेतोडपणे समर्थांनी दिलं, पण त्याच्या आधीचं विसरून चालणारच नाही आहे. आपली बुद्धी आणि भगवंतावरचा विश्वास, संतांचा सहवास हे सगळं मिळालंच पाहिजे. देहाभिमान नाहीसा झाल्याशिवाय हे आत्मज्ञानाची प्राप्ती होणारच नाही आहे. आणि अभिमान केव्हा जाईल
तर या सगळ्या गोष्टी आपल्याला मिळतील तेव्हाच अभिमान जाईल. 46व्या ओळीमध्ये समर्थांनी अभिमान जाईल ते सांगितलं आहे, प्रज्ञावंत आणि अनन्य तयास न लगे एक क्षण. जे प्रज्ञावंत आहेत आणि अनन्य म्हणजे भक्त आणि भगवंत हे एकच झालेले आहेत, त्यांना वेळच नाही लागणार. तत्क्षणी न लगे तयास एक क्षण, एका क्षणात मुक्ती मिळेल. अनन्य उरलेले सगळे भावार्थे विणं प्रज्ञा खोटी. उरलेल्यांच्या जवळ बुद्धी पण स्थिर नाही आणि या बाकी सगळ्या गोष्टी पण नाहीत, यांचं काही सांगता येत नाही. पण प्रज्ञावंत आहे, ज्यांची बुद्धी सूक्ष्म आहे, जे आधीच्या सांगितलेल्या सगळ्या गोष्टी म्हणजे इंद्रियांवर ताबा आहे, दक्ष आहेत, सावध आहेत, साक्षेपी आहेत, यांना संत सहवास झाला की तत्क्षणी मुक्ती मिळेल. पुढे 49व्या ओबीमध्ये त्यांनी आणखीन तुम्हा आम्हाला किंवा भोळे भक्त जे आहेत, श्रद्धावान आहेत, भोळे आहेत, बिचारे चार येतात. नेहमी प्रश्न पडतो की अत्यंत विद्वान असणारे विवेकानंद, उच्च विद्या विभूषित आणि 4 इयत्ता शिकलेले रामकृष्ण परमहंस यांची जोडी कशी जमली. याचा अर्थच असा आहे की या क्षेत्रामध्ये तुमच्या आमच्या शिक्षणाचा काही उपयोग नाही आहे. म्हणून ते आपल्यासारखी जे भोळे भाबडे आहेत ना, जे असे श्रद्धावान भोळे भाबडे आहेत ना, अंतःकरणात श्रद्धा आहे, अशांना मात्र ते सांगतायत की झालं संत सहवास लगेच सद्गुरूचं दर्शन होतं. तुम्ही आम्ही डिग्र्यावाल्यावर तर आपल्याला वेळ लागतो, कारण आपण सारखे शंका काढणार. या बिचाऱ्यांच्या अंतर्गत शंका नसते. नेहमी आपल्याला लक्षात येतं की वारीमधला जो वारकरी आहे ना, त्याची इतकी पंढरपूरच्या पांडुरंगावर भक्ती असते ना, तर त्याला त्याचं दर्शन होतं. आणि तुम्ही आम्ही काय काय बघतो, वेगळ्या वेगळ्या गोष्टी वारीत बघतो आणि म्हणून आपली गडबड होते. त्यामुळे जाता जाता त्यांनी आपल्याला भोळा भाव असणारे जे श्रद्धाळू लोक आहेत, भाव तेथे देव, त्यांना मात्र तात्काळ आत्मदर्शन होतं असं त्यांनी आपल्याला सांगून टाकलं. आणि 51व्या ओबीमध्ये त्यांनी ही गोष्ट, कधी कधी हा अनुभव आपल्याला येतोच की खरोखर त्यांची भक्ती ही आपल्यापेक्षा खूप महत्त्वाची असते. ते म्हणतात, परी ते साधन मोडू नये, निरूपणाचा उपाय निरूपणे लागे सोय सर्वत्रांची. पण सगळ्यांची सोय मात्र निरूपणामध्ये करून ठेवलेली आहे. पुढल्या चार ओव्यांमध्ये त्यांनी पुढल्या समासाची ओळख आपल्याला करून दिली की आता हे मी तुम्हाला सांगितलं ना, मोक्ष मिळेल. आता मोक्ष म्हणजे काय, कसा असतो तो, हे प्रश्न येतील श्रोत्यांच्या मनात. त्यामुळे पुढल्या 4 ओव्यांमध्ये त्यांनी श्रोत्यांच्या मनात काय प्रश्न आले त्याचा विचार केला आहे की नेमकी हे स्वरूपदर्शनाची अवस्था असते म्हणजे काय असते, नेमका मोक्ष म्हणतात तो आहे तरी कसा, नेमकं काय घडतं, किंवा संत सहवासामुळे स्वरूप दर्शन होतं असं तुम्ही म्हणता, हे स्वरूप दर्शन होतं याची खात्री काय आहे. असे श्रोत्यांनी प्रश्न पुढल्या 4 ओव्यांमध्ये विचारला आहे. आणि मग त्याचं उत्तर पण समर्थ पुढल्या समासात देणार आहेत. पण ते असं म्हणतात की ही जी आपली अवगुण आहेत किंवा ही जी काही आपली कमतरता आहे ती टाकण्यासाठी मला हे जरा कडक बोलावं लागलं आहे. समर्थ सांगतायत की मी जरा कडक बोललो आहे, दगड काय म्हटलं आहे आपल्याला, आणि अशा गोष्टी बोललो आहे. याचं कारण असं आहे की थोडं असं निष्ठुर, न्यायनिष्ठुर बोलल्याशिवाय श्रोते तयार होणार नाही. त्यामुळे माझ्या बोलण्याचा श्रोत्यांनी राग मानून हे 54व्या ओळीत आहे, अवगुण त्यागावया कारणे न्यायनिष्ठुर लागे बोलणे. मुलांनासुद्धा शेवटी पाठीवर हात फिरवावाच लागला आहे. जरी मी सुरुवातीलाच म्हटलं की समर्थ ज्या मुलांसाठी हा विषय मांडतायत त्यांच्यासाठी हा विषय, आपल्यासारख्यांसाठी आपण फक्त त्यांच्याकडलं सार काय तर घ्यायचं. म्हणून ते म्हणतात की मी असं तुम्हाला तुमच्यातले अवगुण तुम्ही टाकावे याच्यासाठी थोडं कडक शब्दामध्ये बोललो. श्रोती कोप न धरणे ऐसी या वचनाचा, हे जे काही मी बोललो आहे त्या वचनाचा काही तुम्ही राग धरू नका अशी थोडीशी समर्थाने आपली बाजू पण मांडलेली आहे. हा संतांचा खरंच म्हणजे त्यांचा जो कृपाळूपण आपल्यावर आहे तो कृपाळूपणाच दाखवून देतात की आपलं भलं व्हावं यासाठी त्यांचा हा प्रयत्न असतो. मनाचा 17वा श्लोक आहे, याच्यात अगदी हाच विषय समर्थाने मांडला आहे. मदालस्य हा सर्व सोडून द्यावा. त्या आळसाच्या जोडीला त्यांनी मद शब्द वापरला आहे, इथे निद्रा शब्द वापरला आहे किंवा दुश्चित्तपण शब्द वापरला आहे. मनाच्या श्लोकामध्ये मनाला सांगायचं आहे म्हणून मद म्हणजे पण अहंकारच. त्यामुळे मनाला सांगितलं आहे की ते मदालस्य हा सर्व सोडून द्यावा, की तू काय कर, आळस सोडून दे, कंटाळा सोडून दे आणि अहंकार अभिमान सोडून दे. हे दुर्गुण सोडलेस की मग तू जो काही नित्य नियम ठरवला असता तो आपोआप तुझा होईल. तो घडवून घेण्याची जबाबदारी भगवंताचीच असते. हे 2 दुर्गुण आहेत, मद आणि आळस, हे सोड असं ते आपल्याला मनाच्या श्लोकात पण सांगतायत. आपोआप मनाचं चित्त एकाग्र होण्यासाठी हे करावं लागतं. बरं, व्यवहारात आपल्याला असं दिसतं की आपल्या आवडीच्या गोष्टीमध्ये आपलं मन एकाग्र होतं. सिनेमा बघायला जा,
नाटक बघायला जा, तिथे कुठे आपल्याला दुसरे काही विषय आठवतात हो? त्या पडद्यावर चाललेल्या गोष्टीशी किती आपण एकाग्र झालेलो असतो. मग तेच जमतं. किंवा एखादा जो कलाकार आहे, गायक, तो बसला तंबोरा घेऊन सा लावायला की त्याला कशाचंही भान नसतं. किती होतो तो एकाग्र. म्हणजे एकाग्र होता येत नाही अशातला काही भाग नाही आहे. किंवा अगदी अभ्यास करणारा, खरोखर गणित समजावून घ्यायचं आहे, एखादं करायचं आहे, तर ते पूर्ण होण्याच्या मागे तो इतका लागलेला असतो की त्याला बाकी काही दुसरं सुचतच नाही. असं आपल्याला अनुभव असतात की म्हणजे एकाग्रचित्त होताच येत नाही अशातला काही भाग नाही. होता येऊ शकतं, फक्त आपल्याला त्याचा प्रयत्नपूर्वक अभ्यास करावा लागतो. म्हणून तिन्ही गुण लागतात. आपण दक्ष पण पाहिजे, साक्षेपी पण पाहिजे आणि सावध पण पाहिजे. अशा तिन्ही गोष्टी पाहिजे. लवकर उठलं पाहिजे, वेळच्या वेळी सर्व केलं पण पाहिजे आणि नीटनेटकं टापटीप वेळच्या वेळी झालं तर आपल्यालाच आपला आनंद मिळतो. असा जो अनुभव आपला आहे तो अनुभव आपल्याला या समासामध्ये समर्थांनी सांगितलं. हे सांगता सांगता कसं असतं, संप्रदाय वेगळे असतात ना किंवा सांगणारी माणसं वेगळी असतात ना तरीसुद्धा तत्त्व असतं ते सगळं एकच असतं. बौद्ध तत्त्वज्ञानामध्ये 5 तत्त्व सांगितलेत. त्या बौद्ध तत्त्वज्ञानामधली 5 तत्त्व म्हणजे हीच नेमकी आहेत. ते म्हणतात त्यांनी केवळ शब्द वापरले. केवळ श्रद्धा, केवळ प्रज्ञा, केवळ वीर्य, केवळ स्मृती, केवळ समाधी, असा मागे केवळ शब्द वापरला. म्हणजे याचा अर्थ असा आहे की केवळ श्रद्धा म्हणजे काय, कुणी काहीही सांगितलं तरी विश्वास ठेवायचा नाही. आपली श्रद्धा कुठे आहे त्याच्यावर विश्वास ठेवायचा. निरनिराळी मंडळी निरनिराळी गोष्टी सांगतील, आपली श्रद्धा कशावर आहे त्याच्याशी आपण प्रामाणिक राहायचं. केवळ प्रज्ञा म्हटलं आहे म्हणजे आपण आज एखादी गोष्ट जेवढी आपल्याला पटते तेवढी दुसऱ्या दिवशी पटते असं नाही. दुसऱ्या दिवशी आपण त्याच्याबरोबर विरुद्ध असणारी गोष्टसुद्धा करतो. तर तसं नाही होता कामा. त्याच्यामुळे काय होतं, उगाचच अहममान्यता वाढते. म्हणून जी गोष्ट आपल्याला पटली आहे ती गोष्ट सातत्याने आपण केली पाहिजे. तिसरं तरी म्हटलं की आपला जो उत्साह असतो, नाही असं नाही, परंतु कधीकधी तो उत्साह दिशाहीन असतो, चुकीच्या ठिकाणी असतो. तो उत्साह कुठे असला पाहिजे, त्या योग्य जागी आपल्याला तो उत्साह वाटला पाहिजे. केवळ स्मृती म्हटलं आहे की आपला जो आपण विवेक विचार म्हणतो तो आपला फक्त शाब्दिक असतो, तो प्रत्यक्ष कृतीत पण आला पाहिजे. आचरण होत नाही. शब्दाने सांगायला पुष्कळ आपल्याजवळ असतं. बोले तसा चाले त्याची वंदावी पाऊले ना. तर आपण बोलतो पण तसं करत नाही, तर तसं होता कामा नये. असं जर जमलं तर ते केवळ समाधी, असं शेवटचा 5वा मुद्दा सांगतात. तर ते म्हणतात की केवळ समाधीसुद्धा आपल्याला प्राप्त होईल. होतं असं की तो आळस दूर गेला पाहिजे, तो लोकसंग्रह आपल्याला जमायला हवा असेल तर या सगळ्या 5 गुणांचा आपण विचार केला पाहिजे. म्हणजे बौद्ध तत्त्वज्ञानामध्ये सुद्धा ह्याच पद्धतीनं हीच तत्त्व सांगितलेत, शब्द फक्त वेगळे वापरलेत. ह्याच्यातला केवळ शब्द काढून आपण जर सम्यक म्हटलं, योग्य असं म्हटलं तर सम्यक ज्ञान, सम्यक समाधी अशा गोष्टी आपण घ्याव्यात. विश्वास हवा, उत्साह हवा, प्रज्ञा हवी, स्मृती हवी, विवेक हवा, लोकसंग्रह हवा, आळस नको. सगळ्यांना चांगल्या चांगल्या साधकाचं जे अंतःकरण आहे ते अगदी असं आनंदी समाधानी राहण्यासाठी त्यांनी या गोष्टी कराव्यात असं समर्थ सांगतात. तीच गोष्ट इथे आपल्याला सांगितली जाते. त्यामुळे आजचा समास म्हटलं तर आपल्याला काही तत्त्वज्ञान नाही, फिलॉसॉफी नाही, ब्रह्म नाही, माया नाही, काही नाही. आपलंच काय आपण करतो त्या चुका समर्थांनी जरा आपल्याला दाखवून दिलेल्या आहेत. त्या चुकांचा विचार आपल्याला करायचा आहे. आणि आपण सगळेजण सावध, साक्षेपी, दक्ष असलो तर आपल्याला नक्कीच संत सहवासामध्ये आपल्याला मोक्ष मिळेल याची खात्री समर्थांनी या समासात दिली आहे. आता तो मोक्ष कसा असतो वगैरे प्रश्नांची उत्तरं पुढल्या समासामध्ये आपल्याला समर्थ देतील. तव स्मरण संतत स्फुरणदायी आम्हा घडो, त्वदीय गुणकीर्तन ध्वनी सुरम्य करणी पडो, स्वदेश हित रक्षणा विण दुजी कथा नावडो, तुझ्या समही आमुची तनु ही देशकारी पडो. जय जय रघुवीर.